एकमेव सत्य जिवंत देव, आपल्या सर्वांचा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्त, जो म्हणाला मार्ग सत्य व जीवन मीच आहे, ज्याच्या नावामध्येच आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळतं, जो म्हणाला आहे की पहा मी लवकर येत आहे, जो आपल्या सर्वांचा कैवारी आहे, जो आता आणि सदा सर्व काळाचा युगानयुग परमेश्वर आहे, त्याच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. प्रत्येक आठवडी आपण ह्या ठिकाणी देवाचा आवाज ऐकण्यासाठी येत असतो आणि त्याचा आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळत आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही कष्ट करून ह्या ठिकाणी शिकत आहात, त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जास्त होणार आहे. आता होतच आहे, पण तो फायदा जो आहे तो जास्त वाढीला लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणखीन जास्त देवाचे उपकार मानणार आहात की जे आम्ही शिकलो, जो वेळ आम्ही देवाच्या चरणी व्यतीत केला, तो खरोखरच आशीर्वादित असा ठरला. पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे आभार उपकार मानतो की जरी ह्या ठिकाणी 1, 1.5, 2 तास, 2.25 तास जरी अभ्यासक्रम होत असला तरी देखील तुम्ही या ठिकाणी सातत्यानं शिकत आहात आणि देव तुमच्या संगती बोलत आहे, कोणी मनुष्य नाही. म्हणून असंच आपण देवाच्या वचनामध्ये गोडी दाखवूया, असंच आपण देवाच्या वचनामध्ये वाढूया, विश्वासामध्ये वाढूया, कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही संधी मिळणार नाही. आपल्याला 10 मिनिटं जरी देवाचा संदेश ऐकायला मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये खूप आश्चर्य वाटेल, कारण की तेवढी पण संधी आपल्याला मिळणार नाही. म्हणून पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला आजच्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावं. गुडघे टेकू आणि प्रार्थना. हा सेनाधीश परमेश्वर देवा, आज या सायंकाळच्या समयी तुमच्या योजनेनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या लेकरांना पाचारण केलेलं आहे. तुमच्या लेकरांनी तुमच्या हाकेला होय म्हणून ह्या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. म्हणून तुमचे आम्ही सर्वप्रथम आभार उपकार मानत आहोत. आम्ही तुमच्या चरणी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आलेलो आहोत. काही तुमची लेकरं अजून देखील येण्याच्या मार्गावरती आहेत. प्रार्थना विनंती करत आहोत की आम्ही जो वेळ ह्या ठिकाणी व्यतीत करू तो फक्त आणि फक्त तुमचा अनुभव करून घेण्यासाठी आहे. आम्हाला तुमच्या प्रेमाचा अनुभव करून घ्यायचा आहे, कारण की तुमच्या प्रेमामध्ये ताकद आहे, तुमच्या सत्यामध्ये ताकद आहे. आणि ज्या गोष्टी आमच्यावरती येणार आहेत त्या गोष्टीकडे जरी आम्ही लक्ष दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त आम्ही तुमच्याकडे लक्ष द्यावं, ख्रिस्ताकडे लक्ष द्यावं असं होऊ दे. म्हणून विनंती करत आहोत की सत्याचं बीज जे तुम्ही आमच्या अंतःकरणामध्ये पेरू इच्छिता ते अंतःकरण तुम्ही शुद्ध करा, स्वच्छ करा, जेणेकरून त्या अंतःकरणामध्ये इथून पुढे कधीही पाप आढळणार नाही, तर त्या अंतःकरणामध्ये फक्त तुमचं प्रेम आणि तुमचं सत्यच असेल. आम्हाला निस्वार्थ बनवा. आम्ही तुमच्यासाठी आणखी किती कष्ट करू शकतो, तुमच्यासाठी किती हालअपेष्टा सहन करू शकतो याची आम्हाला तुम्ही जाणीव करून द्या. आम्ही स्वार्थ न साधता, स्वतःकडे लक्ष न देता तुमच्याकडे लक्ष द्यावं, सर्व तुमच्या इच्छानुसार करावं म्हणून कळकळीची नागराची विनंती करत आहोत. मागत आहोत की इथून पुढं तुमचंच सत्य जसं नेहमीप्रमाणे तुम्ही शिकवत आलेलं आहात ते तुमचंच सत्य पवित्र आत्मा आम्हाला सांगू दे, कळवू दे, समजावून सांगू दे, जेणेकरून त्या सत्याचा आधार घेऊन, तुमच्या प्रेमाचा आधार घेऊनच आम्ही सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुमच्या अधीनात स्वाधीन करत आहोत आणि नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून सुरू केलेली आहे. आपण 3 देवदूताचा संदेश थोडक्यात पाहिलेला आहे की पहिल्या देवदूताचा संदेश म्हणतो की देवाची भीती बाळगा व त्याचे
गौरव करा, कारण की त्याची न्याय निवाडा करावयाची घटिका आली आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जन आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व झरे जे आहेत ते निर्माण केले, त्याला नमन करा. आणि त्याच्यासाठी आपण एक मुद्दा पाहिला मागच्या आठवडी, की त्याच काळामध्ये उत्क्रांतीविषयी खूप पोवापोह ह्या जगामध्ये चालू होता, की मनुष्य जो आहे तो सूक्ष्म जीवाणू, त्याच्यापासून तो मोठा जीवाणू झाला, तो मोठा जीवाणू मग माकडामध्ये रूपांतर झालं, आणि त्या माकडातून काय झाला, मनुष्य आला, असं आपण त्या काळामध्ये शिकलो. तर ते कोणी सांगितलं असं की मनुष्य जो आहे तो सूक्ष्म जीवाणूपासून आला? चार्ल्स डार्विन. कोणी शोधलं का की तो काळ कधीचा होता? हा, म्हणजे 1831 पासूनच त्या सर्व गोष्टीला सुरुवात होत होती. बरोबर का? तर त्याच काळामध्ये जसं मी म्हणालो ना, सैतान पुरेपूर प्रयत्न करत आहे, कारण की त्याच्याकडे भरपूर कमी वेळ आहे. तर सैतानाची हीच इच्छा आहे की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे कष्ट येतील. आणि देव पण त्याच्याकडे पण देवाकडे पण वेळ कमी आहे आपल्याला वाचवण्यासाठी, म्हणून देव पण पुरेपूर काय करत आहे, कष्ट घेत आहे, जेणेकरून लोकांना फायदा व्हावा. ठीक आहे. मग जे लोक त्या न्याय निवाड्याकडं लक्ष देणार नाहीत किंवा काळजीपूर्वक त्या गोष्टीचं ग्रहण करणार नाहीत, की न्याय निवाडा सुरू होणार आहे, आपलं आयुष्य पवित्र पाहिजे, तर त्यांच्यासाठी दुसरी ताकीद देवानं दिली, दुसऱ्या देवदूताचा संदेश. काय? बाबेल पडली, मोठी बाबेल पडली. का? कारण की तिने आपला जार कर्माचा क्रोध द्राक्षरस जो आहे तो पूर्ण जगाला पाजलेला आहे. बाबेल म्हणजे काय? बरोबर, खोटे संदेश ते रोमन कॅथलिक आणि विदर्भ. सत्यात बाप्तिस्मा झालेला सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी वगळता बाकीचे सर्व बाबेलमध्ये येतात. ज्यावेळेस आपण त्यांना म्हणतो की बाबेलमधून बाहेर या, त्यावेळेस आपण प्रत्येक धर्म असू दे, रोमन कॅथलिक मंडळी असू दे किंवा रहिवासी मंडळी असू दे, त्यातून आपल्याला त्यांना सत्यात आणायचं. हा दुसऱ्या देवदूताचा संदेश. तरी देखील जर लोक म्हणाले की नाही, आम्हाला आमच्या मंडळीमध्येच राहायचं, आम्हाला आमच्या धर्मातच राहायचं, आम्हाला देवाचा स्वीकार करायचा नाही, सत्यात यायचं नाही, तर त्यांना तिसरी ताकीद आहे. तिसरी ताकीद कोणती? तिसऱ्या देवदूताचा संदेश. जे लोक श्वापदाला नमन करतील आणि हातावर आणि कपाळावरती खून करून घेतील, त्यांना काय होईल? कोकऱ्या समक्ष आणि देवदूता समक्ष त्यांचा अग्नी आणि गंधकाने काय होईल? नाश होईल, आणि त्यांना दिवस रात्र विश्रांती मिळणार नाही. हे 3 देवदूताचे संदेश आहे. हे 3 देवदूताचे संदेश सांगत असतानाच न्याय निवाडा सुरू झालेला आहे. मग 3 देवदूताचा संदेश, पहिला, दुसरा, तिसरा, पहिला, दुसरा, तिसरा 3 देवदूताचा संदेश, त्याच वेळेस काय आहे, न्याय निवाडा सुरू झालेला आहे. न्याय निवाडा सुरू झाल्यानंतर आपण असं पाहिलं की काय येतं? सत्य सांगितलं तर काय काय लोक सत्य स्वीकार करतील, काय काय लोक सत्य स्वीकार करणार नाहीत. त्याला काय म्हटलं आपण? ठीक आहे, ठीक आहे. याच्यासाठी वचन लवकर लवकर लवकर, वेळ नाही. चाळणे, इब्री करसपत्र, अरे वा, आल्या आल्या. इब्री करसपत्र 12:17-27. बर, त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर काय घटना सांगा. घटना कोणती? फोटो काढायला सांगितलं होता मागच्या आठवड्यात. संडेला सांगितलं होतं का त्याच्या अगोदर आणखी काय सांगितलं होतं?
रविवारचा कायदा. हा. वचन सांगा. एजेकिएल 8. बरोबर काय? एजेकिएल बरोबर काय? एजेकिएल बरोबर का? हा बर. एजेकिएल 8. बर. आता जर लक्ष द्या, 3 देवदूताचा संदेश चालूच आहे. त्याच्यातच कशाची भर पडली? न्यायनिवाड्याची भर पडली. न्यायनिवाडा चालू आहे, 3 देवदूताचा संदेश चालू आहे, त्याच्यामध्येच साळण म्हणजे थोडक्यात काय, लोक स्वीकारतील, लोक सत्याला स्वीकारणार, ते चालू आहे. त्याच्यातच आणखी कशाची भर पडली? रविवारच्या कायद्याची. रविवारच्या कायद्यात ज्यावेळेस सुरू होईल किंवा आसपास, त्याच आसपास काय होईल? चिन्ह चमत्कार. आता ह्याच्याविषयी माग शिकलो आपण, पण जरा आणखीन तुम्हाला जास्त सांगत आहे या ठिकाणी. वचन सांगा चिन्ह चमत्कारसाठी. 13. तिथं लिहिलंय की दुसरं श्वापद म्हणजे अमेरिका जे आहे, म्हणजे खोटे संदेष्टे जे आहे, ते काय करेल? आकाशातून अग्नी येण्यापर्यंत चिन्ह चमत्कार करेल. आता मला तुम्ही सांगा, हे दुष्ट आत्मा, जसं देव कार्य करत आहे तसं दुष्ट आत्मा पण कार्य करत आहे. तर दुष्ट आत्म्याने केलेले कोणकोणतं कार्य तुम्हाला माहित आहे, जिथं चिन्ह आणि चमत्कार याचा उल्लेख झालेला आहे? बरं ठीक आहे, म्हणजे ते आता दैनंदिन जीवनात झालं. वचनामधून सांगा, वचनामधून चिन्ह चमत्कार जे दुष्ट आत्म्याने केलेले. प्रकटीकरण 12. 13. हा नाही, चिन्ह चमत्कार. चिन्ह चमत्कार तुम्ही काय म्हटलं? बर, त्यांनी काय केलं? फारोच्या ज्या लोकांनी होते त्यांनी पण चिन्ह चमत्कार केले आणि तिथं साप आणला आणि मोशेने ज्यावेळेस काठी टाकली त्या काठीचा साप झाला. कोणता साप खरा? बरोबर. तिथं पण साप लोकांना दिसला पण तो साप खरा नव्हता. अभ्यास करा बरं का या गोष्टीचा. तिथं पण साप होता पण तो साप खरा नव्हता, म्हणून खऱ्या सापाने खोट्या सापाला किंवा डुप्लिकेटला काय म्हणतो, बरं, खोट्या सापाला काय केलं? गिळलं. बरं, आणखी कुठं? हे जे तुम्ही चमत्कार आणि चिन्ह सांगणार आहात ते सगळेच सगळे जवळपास इथं होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. तुमच्या डोळ्याच्या समोर होतील, अजिबात फसायचं नाही. चिन्ह चमत्कार, चिन्ह चमत्कार सैतानाने दुष्ट आत्म्याने केलेले चिन्ह चमत्कार. हा, शाऊल गेला होता कुठे? जादूगर, म्हणजे जिथं जादू टोणा केला जातो त्या स्त्रीकडे गेला होता तो. ती स्त्री कुठली होती? नाही, कुठलं ठिकाण? हा, तर त्या ठिकाणी इकडे लक्ष द्या. तर त्या ठिकाणी भूत प्रवीण स्त्री जी आहे, जी जादू टोना करायची, त्या ठिकाणी साऊल जातो आणि ती स्त्री साऊलाला विचारते की बाबा तुझी काय इच्छा आहे? तो म्हणतो की मला एक माणूस पाहिजे. का पाहिजे तो माणूस? का 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 काय भविष्य पाहिजे? कशाबद्दल? शाऊल राजावरती लढाई होणार होती, शाऊल राजावरती चढाई करून कोणतं येणार होतं. तर शाऊल राजा म्हणाला की मला माहिती पाहिजे की मी काय केलं पाहिजे, म्हणून शमूएल जो मरण पावलेला आहे तो रामामध्ये पुरला गेलेला आहे. तर माझी इच्छा आहे की तू काय कर, शमूएलाला जिवंत कर. आता जर लक्ष द्या, तर ती स्त्री ज्यावेळेस दुष्ट आत्म्याने प्रेरित होते, तर त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ती स्त्री एका व्यक्तीला जमिनीतून भूमीतून वर येताना पाहते, म्हणजे एका व्यक्तीला पाहते आणि तो व्यक्ती कसा दिसतो? शमूएलासारखा दिसतो.
तो व्यक्ती कसा कोणासारखा दिसतो? शंभेलासारखा दिसतो. मग शाऊल म्हणतो त्या स्त्रीला की त्याचं वर्णन कर, आणि ज्या वेळेस वर्णन केलं जातं त्यावेळेस शाऊलाला वाटतं की तो कोण आहे? शंभेल आहे. जेव्हा की दुष्ट आत्मा शंभेलाचं रूप घेऊन शाऊलासमोर आलेला असतो. जरा लक्ष द्या, येणाऱ्या काळामध्ये दुष्ट आत्मे पाऊलाचं रूप घेऊन तुमच्या समोर येते. दुष्ट आत्मा जो आहे तो पेत्राचं रूप घेऊन तुमच्या समोर येईल. कारण की सैतानाला माहिती आहे की त्याच्याकडे वेळ कमी आहे, तर सैतान काय करेल? जेवढे त्याचे पत्ते आहेत ना ते पत्ते टाकण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जे लोक मरण पावलेले आहेत त्यांचं रूप घेऊन दुष्ट आत्मे काय करतील? तुमच्या समोर येतील. कारण की का? पुनरुत्थान फक्त येशू ख्रिस्त करू शकतो, पण दुष्ट आत्म्यांना परवानगी दिलेली आहे की ते काय करू शकतात? जे लोक मरण पावलेले आहेत त्यांचं रूप घेऊन तुमच्या समोर येऊ शकतात. मग पाऊल तुमच्या समोर येईल. उदाहरणार्थ तो पाऊल म्हणजे खरोखरचा पाऊल नाही, तर दुष्ट आत्मा. तो पाऊल येईल आणि तुम्हाला म्हणेल की हा मीच सांगितलं प्रेषितांचे कृत्य 13व्या अध्यायामध्ये की मी 3 आठवडे मी प्रचार केला. मग 17व्या आठवड्यामध्ये 17व्या अध्यायामध्ये सांगितलं की मी 3 वेळेस प्रचार केला. पण खऱ्या अर्थानं मी तुला सांगायला आलोय की शाबात पाळायची काही गरज नाही. पहिला दिवस जो आहे ना तोच शाबात आहे. कारण की मीच लिहिले, आता मीच तुला सांगायला काय करा. परमेश्वराचा शब्द बदलू शकत नाही. बरं, आणखी काय? आपल्याला ज्ञान भेटतंय, असं तुम्ही शिकवताय, आपल्याला माहिती आहे की असे गोष्टी होणार आहेत, आपण त्या गोष्टी तर सैतानाला जर वाटलं की माझ्यासारख्या व्यक्तीला पाऊल पाहिजे तर पाऊलाला आणेल, पेत्राला आणेल, योहानाला आणेल. पण जर सैतानाला वाटले की तुमच्यासारख्या लोकांना पाऊल, पेत्र, योहान नको, तुमचे नातेवाईक जे मरण पावलेले आहेत, जे तुम्हाला अतिशय प्रिय आहेत, आई वडील असतील, तुमचे बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, त्यांना दुष्ट आत्मा काय करेल? त्यांच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला सांगन, रडून रडून सांगतील की शाबात जो आहे तो 7व्या दिवसापासून आठवड्याच्या पहिल्या दिवशी बदलला. आणि ज्यावेळेस ह्या घटना घडतील त्यावेळेस तुम्हाला 1 ऑगस्ट 2026 आठवत. लिहून घ्या. सैतान पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मी मागच्या आठवडी सांगितलं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं की पौल पण तुमच्या समोर येईल, योहान पण तुमच्या समोर येईल, आणि योहान म्हणेल की प्रगटीकरणाचं पुस्तक मी लिहिले, आता तुम्ही मला सांगणार का? जितके चिन्ह चमत्कार तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघितले तेवढे सगळेच्या सगळे परत आहे तसे सैतान करणार का? वेळ त्याच्याकडे कमी. कमी वेळेमध्ये जास्त लोक त्याच्याकडे कशी येतील हे तो बघणार आहे. जर तुम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यामध्ये गोडी असेल तर पाऊल, पेत्र, योहान. जर तुम्ही भावुक जास्त असाल तर तुमचे कोणतरी जे मरण पावलेले आहेत त्याच लोकांना तुमच्या समोर आहे, आणि ते लोक येऊन तुमच्या समोर रडतील. म्हणून म्हटलं ना की शेवटच्या काळामध्ये भावुक होऊन चालत नाही, खंबीर पाहिजे, मानसिकरित्या बळकट पाहिजे, भावनात्मकरित्या तुम्ही बळकट पाहिजे. म्हणून आपण ज्या वेळेस मनाचा विचार केला, अभ्यास केला, वरील शक्ती आणि खालील शक्ती, आठवतं का? वरील शक्ती आणि खालील शक्ती. खालील शक्ती म्हणजे भावना, वरील शक्ती म्हणजे विचार. निर्णय विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. भावनेच्या भरात येऊन निर्णय घेऊ नका. मी एक उदाहरण पण दिलं होतं, आठवतं का बघा? खूप वर्षापूर्वी एक डॉक्टर मिशनरी म्हणून तो, त्याची पत्नी आणि 2 मुली कुठेतरी परदेशात गेले, आणि त्यांना देवाचं वचन माहित होतं. तरी देखील काहीतरी झालं आणि त्या ठिकाणी त्याच्या 2 मुली मरण पावल्या कुठल्या तरी देशामध्ये देवाची सेवा करायला गेल्यानंतर. मग तो डॉक्टर जो होता तो फार दुःखी झाला आणि मग त्याला खूप वाईट वाटलं. मग एक पेशंट, एक रुग्ण त्याच्या दवाखान्यात येतो, तो म्हणतो की तुम्ही फार दुःखी दिसता का? काय झालं? माझ्या 2 मुली मरण पावल्यात. बरं. तो मनुष्य म्हटला की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तिथं प्रार्थना करतो, आम्ही तुमच्यासाठी पण प्रार्थना करू. तो म्हटला नाही नाही, मला माहिती आहे की तुम्ही कुठं काय प्रार्थना करता, मला तिकडे यायचं नाही,
तो रुग्ण म्हटला फक्त येऊन बसा, बाकी काही करू नका. मग हा डॉक्टर जातो आणि बसतो तिथं. त्यांचं चालू असतं जादूटोना तिकडं. याला माहित आहे बरं का वचन माहित आहे म्हणून हा मिशनरी म्हणून गेलाय. असंच कोणाला मिशनरी म्हणून पाठवत नाहीत. जर तुम्हाला इतिहास माहित असेल तर. याला सत्य चांगलं माहित होतं तरी देखील तो त्या ठिकाणी गेला आणि बसला असताना शेवटच्या बाकड्यावरती त्याला त्याच्या 2 मुली त्याच्याकडे पळत येताना दिसतात. तर आता ह्या डॉक्टरनं काय करायचं? भावनिक भाऊ विचारणं करतात आणि तुम्ही जे वाचलेलं ते आठवण. आठवावं, बरोबर आहे. तर काय होतं की त्याच्याला पण तुम्ही धमकावणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी दुष्ट आत्मा त्या लोकांद्वारे कार्य करतो आणि दुष्ट आत्मा ह्याला म्हणतो की मी तुला काहीतरी सांगणार आहे. तू जर ते स्वतःसाठी ठेवलंस तर तू जगशील, जर तू तुझ्या पत्नीला जाऊन सांगितलंस तर तू काय होशील? मरून जाशील. आणि म्हणून तो दुष्ट आत्मा ह्या व्यक्तीला खूप काय अशा गोष्टी सांगतो की या मुली तुझ्याच आहेत वगैरे वगैरे वगैरे, असं काय काय खूप काय सांगतो. आणि शेवटच्या काळामध्ये असं होणार तसं होणार खूप काय सांगतो. आणि म्हणतो की जर सांगितलंस तर 3 दिवसात मध्ये तू काय होशील? मरून जाशील. घरी येतो, पत्नी त्याच्या समोर बसते. तुम्ही बरोबर दिसत नाही, आज व्यवस्थित दिसत नाही, काय झालं? तो म्हणतो की मी एक ठिकाणी गेलो तर ज्या ठिकाणी मला जायचं नव्हतं. मग ती म्हणते ठीक आहे, काय झालं सांगा. तो म्हणतो की मी जर तुला सांगितलं तर 3 दिवसामध्ये मी मरून जाईल, पण मला ते तुला सांगणं गरजेचं आहे. पत्नी म्हणाली की मी अगोदरच 2 मुलींना हरवले, मला पतीला हरवायचं नाही. पण तरी देखील हा पती काय करतो? ज्या ज्या गोष्टी आहेत चिन्ह चमत्कार त्याच्याविषयी सांगतो आणि 3 दिवसानंतर त्याचा काय होतो? मृत्यू होतो. म्हणून म्हटलं ना, एक वेळेस जर आपण सैतानाच्या आहारी गेलो ना तसं, तर सैतान ठरवतो की आपल्याला किती जिवंत ठेवायचं. म्हणून चिन्ह चमत्कार जिथं होता तिथं अजिबात जाऊ नका. पण त्याच्यानं गाडी तर नाही ना आपल्याला. तुम्ही सैतानाच्या आहारी गेल्यानंतर सैतान तुमचं काही करू शकतो. यहूदा इस्करियोतचं काय केलं? आपण त्याला स्वीकारतो, ज्यावेळेस स्वीकारल्यानंतर तो आता काही करू. नाही, स्वीकारणं म्हणजे काय? त्याच्या अधीन होणं. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जिथं चिन्ह चमत्कार होता तिथं अजिबात जायचं नाही. कारण की काय होतंय, तिथं गेल्यानंतर तुम्ही स्वतःला त्याच्या हवाले करत असता की बाबा इथून पुढे मी तुझा. म्हणून त्या ठिकाणी जाणं फार फार धोक्याचं. जिथं जादूटोणा होतं तिथं अजिबात जाऊ नका. कारण की तिथं तुम्हाला लढण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. सैतानाच्या विरोधात लढण्याची तुमच्यामध्ये ताकद नाही. म्हणून त्या गोष्टी करू नका. जे चिन्ह चमत्कार जुन्या करारामध्ये झाले, नवीन करारामध्ये झाले, ते सगळे होण्याची शक्यता आहे. तुम्ही काय तर म्हणा. त्यातल्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं ऑटोमॅटिक माइंड फ्रेश होतं. ते तर आहेच, पण मी काय म्हणतोय की तिथं गेल्यानंतर तुम्ही म्हणू नका की नाही नाही मी परत येईन. साऊल पण तेच म्हटला. त्यांना सहमती देण्यासारखं विचार त्या ठिकाणी गेले. साऊल पण तेच वाटलं साऊलाला, बाकीच्या लोकांना पण तेच वाटलं, पण ते त्या परिस्थितीतून बाहेर आले नाहीत. आता सैतान फक्त जिथं जादूटोणा होतं तिथंच नसतो. सैतानाचं कार्य खूप ठिकाणी चालू आहे. तर कुठं कुठं सैतानाचं कार्य चालू आहे ते बघा, ओळखान, तिथून बाहेर पडा. हल्ली एआयच्या मार्फत आवाज व्हॉइस स्कॅन चालू झालेलं आहे. आपल्या मुलीच्या आवाजात कोणतरी आपल्याला कॉल करतो. भरपूर काही गोष्टी होतील. म्हणून तुम्ही काय करा, दक्षता बाळगा. नाही, हे तुम्ही दैनंदिन जीवनात सांगत आहे, मी आध्यात्मिकरित्या बोलते. तुम्ही पैसे कोणतर मागत असेल, हे कोणतर करत असेल, त्याच्याबद्दल म्हणत नाही. फसवणूक झाली तरी सार्वकालिक जीवन जाणार नाही, पण इथं फसवणूक झाली की सार्वकालिक जीवन जाणार. मला एक सांगायचं की आमच्या नातलगामध्ये एक अशा आहेत सिस्टर. तुमची जर काय म्हणजे तुमच्यामध्ये हिंमत नसेल वगैरे, हिमतीचा भाग या ठिकाणी नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ज्या ठिकाणी ह्या गोष्टी होतात त्या ठिकाणी अजिबात जायचं नाही. बर, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कोणतं पाहिलं, कोणती घटना पाहिली? हा,
काय म्हणतात शेवटच्या पावसाला? शेवटला पाऊस असं म्हणूया. शेवटचा पाऊस, पवित्र आत्म्याचा शेवटचा पाऊस. पवित्र आत्म्याचा शेवटचा पाऊस. वचन कोणतं होतं? प्रेषित. ठीक आहे. तर जर तुम्हाला परत सांगतो, 3 देवदूताचा संदेश सुरूच आहे. लगेच न्याय निवडा. 3 देवदूताचा संदेश, त्याच्यामध्ये चाळून होणार. म्हणजे लोक स्वीकारतील सत्याला, लोक काय करतील? सत्याला नाकारतील. तुम्ही या जरा पुढे. देवाच्या वचनानुसार वापरायचे का? सौंदर्य प्रसाधने, आहे कानात, नाकात, पायात? एक तर हे ख्रिस्ती, नाही, येशू ख्रिस्तानं तुमचं काय वाईट केलं? जर ख्रिस्त एवढं आपल्यासाठी करतो ना, तर आपण पण ख्रिस्तासाठी म्हटलं पाहिजे की एका फुटक्या दागिन्यासाठी मी सार्वकालिक जीवनाची तडजोड करू. बायबल स्टडी मी ह्यांना दिली म्हणून नाही. ह्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला. ह्यांनी स्वतः देवाकडे निर्णय घेतला की देवा, तुझं वचन जे आहे ते तुझ्या वचनानुसार मी चालेल. तुमच्या शहरात राहतात, तीच हवा, तेच पाणी, तेच जेवण, तोच समाज. एक तर हे ख्रिस्ती आहेत किंवा तुम्ही ख्रिस्ती आहात. जर हे ख्रिस्ती नाहीत तर ह्यांना देवाच्या वचनातून सांगा की दागदागिने वापरा म्हणून, नाहीतर सार्वकालिक जीवन धोक्यात येईल. आणि देवाचं वचन म्हणतं, रविवारच्या नियमाच्या अगोदर खूप काही लोक इथंच बाहेर पडतील. परीक्षा येणार पण नाही रविवारच्या कायद्याची. का? तेवढ्या पातळीला जाण्यासाठी तेवढी आध्यात्मिक गरज पाहिजे. माझा मित्र खेडेगावामध्ये सेवा करत होता आणि त्याची पत्नी अशीच काही न वापरता, तर लोक म्हणाले की अरे तुझी पत्नी अशी काही वगैरे वापरत नाही, पती मरण पावलाय असं लोकांना वाटेल. तर तो म्हटला की मी जिवंत आहे, तिचं चारित्र्य हाच तिचा दागिना. चारित्र्य जर दागिना आहे तर बाकीच्या दागिन्याची काय गरज? म्हणून तुम्हाला जर वाटतं की सार्वकालिक जीवन फार महत्वाचं आहे, तर जे काय तुमचं आहे, जे देवाच्या वचनानुसार नाही, ते देवाच्या चरणी समर्पित करा. म्हणा, इथून पुढे देवा, मला फक्त फक्त तुझ्या वचनानुसार चालायचं. हे जर 70-80 वर्षाचे असते तर तुम्ही म्हणू पण शकला असता की 70-80 वर्षाचे आहेत म्हणून त्यांना काही आवड नाही. मग ह्यांना जमतंय, तुम्हाला का नाही जमत? कसं आहे, हातातल्या काकणाला आरशाची गरज नाही. मला हे बोलायला आवडत नाही, पण बहुतांश वेळेस हे बरोबर आहे बरं का. दक्षिण भारतातल्या लोकांची आध्यात्मिक पातळी इतकी उंच स्तराची आहे की काय विचारू नका. म्हणून उदाहरणं तुमच्या समोर आहेत.
उद्या जर देवानं तुम्हाला विचारलं की तुम्ही हे का केलं, काय उत्तर असणार आहे तुमच्या? ह्यांच्याकडे वचनच राहील, तुमच्याकडे काय? म्हणून असं समजू नका की पुढे गेल्यानंतर तुम्ही देवापासून वेगळे व्हाल. इथंच खूप लोक देवापासून वेगळे व्हायला लागलेत आणि झालेले आहेत. कळलं? चष्ट बस. आणि अमेरिकेमध्ये किती असं करून बघितलं होता की असे याच्यामध्येच राहतात. पाऊस प्रेषित 2:17 कोणावरती पडेल तो पाऊस? प्रेषितांचे कृत्य 5:32 कोणावरती पडेल पाऊस? जे त्याच्या आज्ञा पाळतात, म्हणजे जे सत्यात आहेत त्यांनाच फक्त तो पाऊस मिळेल, बाकीच्या कोणालाही तो पाऊस मिळणार नाही. आता जो पवित्र आत्मा तुमच्यावरती पडत आहे, तुम्ही सत्य स्वीकारत आहात, त्याच्याप्रमाणे जात असा, तो पहिला पाऊस आहे. शेवटचा पाऊस पण आहे, पण शेवटचा पाऊस जो भरभराटीने पडणार आहे तो त्यांच्यावरतीच पडेल जे सत्यात टिकून राहिलेले आहेत. त्याच्यानंतर कोणता? शिक्कामोर्तब. त्याच्यावरचं वचन कोणतं? झालं? ठीक आहे. आता हा काळ जो आहे ना शिक्कामोर्तबाचा, तो शिक्कामोर्तबाचा काळ रविवारचा नियम लागू झाल्यापासून ते कृपेचा काळ संपेपर्यंत किंवा न्यायनिवाडा संपेपर्यंत. हा फार छोटा काळ आहे. याच्याविषयी आपण शिकलो. याच्यासाठी वचन 22. दुसरं का? प्रकट ग का? कच आहे होते माझ्या. प्रकटीकरण. ठीक आहे. बोलताना मी ग म्हणत असेल चुकून. प्रकटीकरण. बर. त्याच्यानंतर काय? पवित्र लोकांसाठी याकोबाचा. आणि जे पापी आहेत त्यांच्यासाठी 7 पिढा. आता 7 पिढासाठी वचन कोणतं? प्रकटीकरण 15:16. आणि याकोबाचा क्लेश यिर्मया 30 आणि 7वं वचन. रोमकारास पत्र 8वा अध्याय. नाही ते एक्स्ट्रा वचनं दिली होती. यिर्मया 30:7 बरोबर. ठीक आहे. तर याकोबाचा काळ म्हणजे त्या ठिकाणी मृत्यूदंड. याच्याविषयी आपण मागच्या आठवडी शिकलो. कोणकोणता अभ्यास करून आले? वचनाचा पाठ करून आले? बर, फार छान. हिंदीमध्ये ऐकूया. हिंदीमध्ये का गुजराती? हिंदी. ठीक. हा कोई बात नाही. या संकट या उपद्रव या अकाल या निंदन या जोखिमों या तलवार, जैसे लिखा है कि उनको तेरे लिए रोज घात किए जाते हैं, जैसे बहुत भी भेंट के समान दिए जाते हैं, जैसे लिखा है कि परंतु हम थोड़ी बातों में
इसके द्वारा हम जो परमेश्वर के प्रेम से जयवंत से भी बढ़कर है। हम इससे जानते हैं कि ना मृत्यु, ना जीवन, ना स्वर्गदूत, ना प्रधानता, ना वर्तमान, ना भविष्य, ना सामर्थ्य, ना ऊंचाई, ना गहराई, और ना कोई ऐसी सृष्टि जो परमेश्वर के प्रेम से हमें अलग कर सकती है, प्रभु यीशु मसीह के प्रेम से हमें अलग कर सकती है। बिलकुल. मराठीमध्ये एकदम मस्त गिफ्ट. हा नक्की द्या. हा मराठी इंग्लिश. हा मराठी त्यांना पण ऐकू द्या. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल. क्लेश आपत्ती छळवणूक, उपासना, नम्रता, संकट किंवा सर्वांनी विभक्त करेल काय. शास्त्र लेखात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा दिवसभर होत आहे. कापायच्या मेंढ्या सारखे आम्हाला गणले जात आहे. उलट पक्षी येशू याचा योग्य. या सर्व गोष्टींमध्ये आम्ही महाविजयी ठरलो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, उंची, खोली किंवा दुसरे सृष्ट वस्तू यांच्यामध्ये ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्या द्वारे देवाची जी आमच्या स्थिती आहे तिला आमच्यापासून कोणी विभक्त करू शकणार. फार छान. थँक्यू. ठीक आहे. काय गिफ्ट द्याल ते सांगा पण त्यांनी. आणखी कोण? हा चालेल. 2 जरी सांगितले, मी मागच्या आठवड्यात 2च सांगितले होते. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट व तलवार ही आपल्याला विभक्त करतील काय. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा वध दिवसभर होत आहे. वधाव्याच्या आपल्याला कोपऱ्याप्रमाणे आम्हाला गणले जात आहे. या उलट पक्षी ज्याचे आपल्यावर जे आहेत तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे आपण महाविजयी ठरतो. आणखी काय पुढे? फॉर आय एम पर्सुएडेड. हा अच्छा, इंग्लिश मध्ये का मराठी? बरं ठीक आहे. नाही, न बघता. जीवन मरण देवदूत, अधिपती, वर्तमान काळ. अधिपती नंतर काहीतरी शब्द आहे. वर्तमान काळ. प्रिन्सिपालिटीज इंग्लिश मध्ये, त्याच्यानंतर पॉवर्स असा शब्द आहे. तिथं नाही का मराठीत? हा नंतर आहे. बरं हा ठीक आहे. वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी बने. उंची खोली किंवा सृष्ट वस्तू येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्यामध्ये देवाची आपल्यावर असणारी प्रीती यापासून आपल्याला विभक्त करायला कोण समर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यापासून तुम्ही देवाच्या प्रेमापासून वेगळं होता कामा नये. ते अभिवचन दिले ज्याच्या वेळेस हा संकटाचा क्लेश आला की ते वचन तुम्हाला माहित पाहिजेत. आणखीन एक वचन दिलं होतं, करंथीकरास पहिले पत्र याचा
10वा अध्याय 13वा वचन. देर हॅथ नॉट एनी टेम्पटेशन टेकन दॅट विच इज सच अस कॉमन टू मॅन. हा, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला सहन होतील तेवढ्याच गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. ठीक आहे. तर ज्यावेळेस 7 पिढा येतील त्यावेळेस 7 पिढा पापी लोकांसाठी, याकोबाचा क्लेश पवित्र लोकांसाठी. कारण की न्याय निवाडा संपलाय. न्याय निवाड्यानंतर तुम्ही काही करू शकणार नाही. पण जरा लक्ष द्या, याकोबाच्या क्लेशाच्या वेळेस काय होईल ते सांगतो. मागच्या आठवडी सांगितलं नाही, या आठवडी सांगतो. असं असेल की मित्र मिळून काहीतरी लोकांनी पाप केलं असेल, तर ते मित्र 2 मित्र असतील तर एक मित्र जर देवासंती असेल आणि दुसरा सैतानासंती असेल, त्या काळात पापी आणि पवित्र, एक मित्र पवित्र आहे, दुसरा मित्र पापी आहे, तर पापी मित्र पवित्र मित्राकडे येईल लोकांना घेऊन आणि म्हणेल तू आणि मी मिळून हे पाप केलं, तू आणि मी मिळून हे पाप केलं, तर तू पवित्रता 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 का म्हणतोस? म्हणजे लोक तुम्ही केलेलं पाप जे आहे ते तुम्हाला आठवून देण्याचा प्रयत्न करतील. जसं याकोबाला सैतानानं काय सांगितलं की बाबा तू काय केलंस, एसावला फसवलेला आहेस म्हणून तू तिथून पळून गेलास, तू तुझ्या वडिलाला म्हणजे कोणाला, इसाकाला फसवलंस म्हणून तू ह्या परिस्थितीमध्ये आहेस. पण याकोब त्या ठिकाणी येशू ख्रिस्तासंती लढला आणि म्हटला की जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. तसा लढा तुम्हाला ह्या ठिकाणी द्यावा लागेल. कारण की वारंवार तुम्हाला ते सैतान दाखवण्याचा प्रयत्न करेल की तू हे पाप केलंस, ते पाप केलंस, ते पाप केलंस, जेणेकरून तुम्ही निराश व्हावं. गेत्समनी बागेमध्ये येशू ख्रिस्ताची जी परिस्थिती झाली ना, तशा प्रकारची परिस्थिती होईल तुमची. लढलं पाहिजे. म्हणून म्हटलं की मानसिकरित्या तुम्ही बळकट पाहिजे. तिथं तुम्ही घाबरून चालणार नाही, कारण की पूर्ण जग तुमच्या बाजूला, तुमच्या विरुद्ध असेल. किती लोक असतील न्याय निवाड्याच्या नंतर? पवित्र लोक किती असतील जे जिवंत आहेत? 1,44,000. बाकीचे सगळं जग जे आहे ते पापी असणार आहे. म्हणून वारंवार मी सांगत आहे की याकोबाची जी घटना आहे, त्याच्या आयुष्यामध्ये जी घटना घडली, विशेष करून ज्यावेळेस तो त्याच्या गावी, त्याच्या मायदेशी परतत होता, त्यावेळेसच्या ज्या घटना आहेत त्या घटना तुम्ही काय करायच्या, पडताळून पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, ह्या ठिकाणी आता रविवारच्या नियमापासून आता तुम्ही गावाच्या शहराच्या बाहेर पाहिजे, जिथं खरेदी विक्री लागेल. पण नंतर तीही शेती तुम्हाला सोडावं लागेल, तीही जागा सोडून तुम्हाला स्वतःचा जीव वाचवायसाठी पळून जावं लागेल. पण त्या ठिकाणी देखील लोक तुम्हाला गाठतील आणि त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की याकोबाचा क्लेशाचा काळ तुमच्यावरती असेल. या ठिकाणी काय प्रश्न आहे का? आता बोललं त्याच्यावरती. बर, नाही असेल तर कशाला घेताय? पण एवढंच विचारा देवाला की देवा, ती शेती जी आहे तिथं का ती विकून दुसरीकडे कुठे घेऊ? शेवटी देवानं तुम्हाला निर्णय द्यायचा आहे, पण दुसरा पर्याय नाहीये. तर देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणाहून जर तुम्हाला तिथून पण पळ काढावं लागेल आणि याकोबाचा क्लेशाचा काळ जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणि देव, बाकी कोणी तुमच्या संगती नसणार, तुम्हाला कोणताही आधार त्या ठिकाणी नसणार. म्हणून तुम्ही आत्ताच आधार जे आहेत ते आधार जरी असले तर तुम्ही फक्त ख्रिस्तामध्ये खंबीर राहायचं, बाकीच्या आधारावरती अवलंबून राहू नका. आता जरा लक्ष द्या, तुम्ही याकोबाच्या क्लेशाच्या काळामध्ये काय प्रार्थना करणार? काय प्रार्थना करणार? नाही, न्याय निवाडा संपलाय. धैर्य, शक्ती, सामर्थ्य, सहनशीलता. सहनशीलता. आता तुम्हाला सांगतो, 7 पिढ्या आल्या की न्याय निवाडा संपला हे तुम्हाला माहितच पाहिजे. क्लिअर कट. 7 पिढ्या आल्या राहिल्या. पहिली पिढा कोणती? दुसरी पिढा कोणती? पाणी रक्तमय होणार आहे. तर ह्या ज्यावेळेस पिढा येतील त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे की कृपेचा काळ संपलेला आहे. म्हणजे काय काय गोष्टी तुम्हाला माहितच पाहिजे. तारखा लिहिल्यात का इथं? अजिबात नाही. चिन्ह बघून तुम्हाला माहित पाहिजे. म्हणून म्हटलं की तुम्ही या गोष्टीचा अभ्यास तंतोतंत केला पाहिजे. 7 पिढ्या आल्या कृपेचा काळ संपलेला आहे. मग तुम्हाला माहित पाहिजे की आता याकोबाचा काळ तुमच्यावरती आलेला आहे. तुम्हाला आता काय केलं पाहिजे? तुमचा जीव वाचवला पाहिजे. आता जरा लक्ष द्या, काय प्रार्थना करणं ते म्हटले की त्रास संकट सहन करण्यासाठी सामर्थ्य, शक्ती, आणखी काय? स्थिरता.
देवाची शांती म्हटलं बर, आणखी काय? ख्रिस्तामध्ये विश्वासीपणा ह्याच्यानंतर काय घटना आहे 7 पिढ्यानंतर? तारण झालं नाही तर त्याला सामोरं. हा म्हणजे काय? बरोबर होतं. हा 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 येशूच येशूचे दुसरे आगमन, हे इथं येशूचे दुसरे आगमन. मग तुम्ही काय प्रार्थना करणार? आपली शरीर हेल्दी पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, कारण आपल्याला त्या काळामध्ये त्रास होणार. नाही, ते आतापासूनच कराल, पण ह्या ठिकाणी तुम्ही काय प्रार्थना कराल तेवढं सांग. तुम्ही येऊपर्यंत स्थिर राहिले त्यांच्या ठिकाणी. आमच्या घरात सोडून. तुम्ही स्थिर राहणार बघ, तुम्ही नक्कीच स्थिर राहणार, कारण की इथं शेवटी काय, जो पवित्र तो पवित्र, जो पापी तो पापी, इथं स्थिर राहणारच. तिथं काही नाही, स्थिर राहणारच. देवा मला आशीर्वाद द्या. हा नाही, आपण मला केलं तू पाप राहिला असलं तरी तुझं आठवण तुझं पाप नाही, नाही. इथं संपलं की इथं पाप जर राहिलं तर मग ते 7 पिढा. आणि जरी तुम्हाला वाटलं की बहुतेक माझ्याकडून पाप झाले, पापाची कबुली करा, त्याच्याबद्दल काही नाही. पण मी काय म्हणतोय तुम्हाला की ज्या वेळेस न्यायनिवाडा संपतो, त्याच्यानंतर याकोबाचा क्लेशाचा काळ येईल, त्यावेळेस तुम्हाला तुमची पाप सैतान दाखवेल की हे पाप, ते पाप, ते पाप. पण त्यावेळेस देखील तुम्ही म्हणायचे की देवा, हे पाप मी केलं, पण ह्याची मी क्षमा मागितली, पण तरी देखील तो सैतान मला काय करत आहे, पापामध्ये आठवण करून देत आहे, आठवण करून देईल पापाची, जे काय पाप आहे तुमचं ते. मग बाकीचे लोक पण म्हणतील अरे हे पाप आहे, मग मोबाईलवरती हे बघितलं, ते बघितलं, हे केलं, ते केलं, सगळ्या गोष्टी आणतील. घाबरायचं नाही. म्हणून ते वचन दिलेत रोमकारास पत्रामध्ये की देवाच्या प्रेमापासून आम्हाला कोण विभक्त करू शकतो. हित जिंकण्यासाठी तुम्ही काय प्रार्थना कराल? या सगळ्या प्रार्थना करण्यानंतर जसं सांगितलं मॅडमनी की येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आहे, तर त्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी काय कराल? प्रार्थना कराल. ज्या वेळेस, सगळे ऐकतात का? ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी प्रार्थना कराल, त्याच वेळेस सैतान येशू ख्रिस्ताचं रूप घेऊन तुमच्या समोर उभा राहील. शेवटचं चिन्ह तुम्हाला आहे. आतापर्यंत सैतानाने काय केलं? दुष्ट आत्मे पाठवले, ह्याच्या आई वडील मरण पावले, त्याचं रूप घेऊन तू जा, ह्याचे प्रियजन मारले, त्याचं रूप घेऊन जा, तू पावलाचं रूप घेऊन जा, तू पेत्राचं रूप घेऊन जा, तू योहानाचं रूप घेऊन जा, हे सगळं. पण शेवटी इथं सैतान म्हणणार की आता मीच स्वतः काय करतो, जातो. शेवटचा पत्ता, शेवटचा प्रहार, ह्याच्या पलीकडे सैतान काय करू शकत? ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी प्रार्थना करत असणार, त्यावेळेस सैतान येशू ख्रिस्ताचं रूप घेऊन तुमच्या समोर येईल. पण तुम्हाला माहित पाहिजे येशू ख्रिस्त नाही. कशावरून? कारण येशू ख्रिस्त येण्याची जी चिन्ह आपल्याला सांगण्यात आलेली आहे, ते चिन्ह तर नसणार, कारण की पृथ्वीवरती येशू ख्रिस्त पाऊल ठेवणार नाही. बर, त्यावेळेस अंधार होणार आहे. येशू, ते सैतानाच्या बाजूला एवढा प्रकाश जो असणार आहे, तो प्रकाश तुम्ही आयुष्यात कधीच बघितलेला नाही, कधीच आयुष्यात बघितलं नाही. अशा प्रकारचा प्रकाश असणार आहे. मत्तेच्या पुस्तकामध्ये 24व्या अध्यायामध्ये, किंवा ठीक आहे मी नाही सांगणार, तुम्हीच सांगा, कुठं असं लिहिलंय की येशू ख्रिस्त इथं आहे, तिथं आहे, तिथं जाऊ नका? लिहिलंय का कुठं? कुठं लिहिले? 25. हा पहा, हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे. हा. यास्तव तुम्ही तुम्हाला म्हणतील, पहा तो अरण्यात आहे, तर पहा तो अरण्यात आहे, तर जाऊ नका. जाऊ नका. तुम्हाला म्हणतील, पहा तो आतल्या खोलीत आहे, हा. तर ते खरे मानू नका. हा, आता जरा लक्ष द्या. ज्या वेळेस येशू ख्रिस्त नाही, सैतान येशू ख्रिस्ताचं रूप घेऊन ह्या ठिकाणी येईल, त्यावेळेस
तो सैतान येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी जे आशीर्वाद लोकांना दिले ते आशीर्वाद त्यावेळेस काय करेल? देईल. कोण? सैतान. जेणेकरून लोकांना वाटावं की तो काय आहे? येशू ख्रिस्तच आहे. कोणते आशीर्वाद दिले येशू ख्रिस्ताने? जीवन दिलं, वर्णन ते चालू. बर, आणखी काय आशीर्वाद दिले? बरोबर आहे, लंगडे वगैरे. हा, आणखी काय आंध्रांना बोलावे. आठवतं का? मत्तेचा 5वा अध्याय काय लिहिले? मत्तेच्या 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरचं प्रवचन. काय आहे त्याच्यामध्ये? वाचा. तेव्हा त्या लोक समुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व खाली बसल्यावर त्याची शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. हा. धन्यवाद. जे आत्म्याने देईल ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. तर अशा प्रकारचे आशीर्वाद सैतान काय करेल? लोकांना देण्याचा प्रयत्न करेल, पण कृपा करून तुम्ही फसायचं नाही. का? कारण की तो सैतान जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये तुमच्या समोर आलेला आहे. तो खरोखरचा येशू ख्रिस्त नाही. देवाचं वचन म्हणतं की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही लक्ष जे आहे ते त्या खोट्या येशू ख्रिस्ताकडून दुर्लक्ष करून खरे येशू ख्रिस्ताची वाट बघायची. एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये इतकं व्यवस्थित लिहिले. ते म्हणते की आता हे लोक जे आहेत हे लोक या खोट्या येशू ख्रिस्ताला म्हणजे सैतानाला बघून फसतील का? प्रश्न तिथे लिहिलाय. उत्तर काय असेल? नाही फसणार. का? कारण की यांना सत्य माहित आहे. हे सत्य आता तुम्हाला माहित आहे, तर तुम्ही अजिबात ह्या ठिकाणी फसता कामा नये. सर्वांसाठी नाही, म्हणजे सर्वांसाठी म्हणजे सगळ्या जगासाठी. सगळ्या जगासाठी येणार आहे. तर जे लोक थोडक्यात त्यांच्यासाठी फक्त येशू ख्रिस्त मग तिथून परत कुठतरी गेला असं नाही होणार. त्याच्याविषयी आपण शिकू. पण कळालं का की याकोबाचा क्लेशाचा काळ संपला रे संपला. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन. मी तुम्हाला सांगितलं एक दिवस ठरवला जाईल. दिवस असेल रात्र असेल, काळोख ठरवला जाईल. ज्या ठिकाणी ते 1,44,000 लोक जे आहेत त्यांना काय करायचं? मारून टाकायचं. का मारून टाकायचं? त्यांच्यामुळं 7 पिढ्या आल्यात. बघा, अंधभक्त, याला म्हणायचं अंधभक्त, की ह्यांना मारून टाका म्हणजे काय होईल? तुमचं भलं होईल. तर ज्यावेळेस याकोबाचा शेवटचा क्लेश येईल त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? शेवटचा लढा बरं का तुमचा तो. त्याच्यानंतर तुम्हाला लढा द्यायची काही गरज नाही. शेवटचा लढा, सर्वोत्तम लढा. त्याच्यानंतर त्याच्यासारखा लढा जो आहे तो दुसरा कोणताच नसणार. म्हणून त्या दिशेनं तुम्ही काय करा? वाटचाल करा. कळालं? काहीच नाही करायचं. नाही, काहीच नाही करायचं. सैतानासन ते बातशीत काय म्हणतात मराठीमध्ये? हा, चर्चा नाही करायची. आपण सैतानाविरुद्ध जिंकू शकत नाही म्हणून चर्चा नाही करायची. बोलायला कळालं का? तर देवाचं वचन म्हणतं की शेवटच्या काळातील घटना ज्या आहेत त्या ह्या आहेत. कळाल्या ह्या घटना? आहे का ना पवित्र? कृपेचा काळ संपल्यानंतर पवित्र आत्मा नसणार आहे ना? कोणा सांगते? देवाच्या लोकांसाठी नाही असणार. कारण की परिपूर्ण आहेत ना ते पवित्र आत्मा. मग पवित्र आत्मा नाही तर मग एक तर पवित्र आत्मा नाही तर दुष्ट आत्मा. देवा दुष्ट लोक जे आहेत त्यांना पूर्णपणे सैतान पाठवणार. दुष्ट आत्मा येतं, पवित्र आत्मा येतं. कळालं? जगाच्या शत्रू सैतान ख्रिस्ताचे रूप घेऊन येईल. तो थोडक्या लोकांमध्ये किंवा त्या भागामध्ये इकडे आला तिकडे आला तर आपल्याला फसवण्याचा प्रयत्न होईल. पण आता की जसं खरा त्यावेळेस ख्रिस्त येतील त्यावेळेस त्यांना आपण नक्कीच ओळखू शकतो. नक्कीच ओळखणार. आणि ज्यावेळेस खरे ख्रिस्त येतील त्यावेळेस मेलेले सुद्धा उठतील. हे चिन्ह हा, ते मात्र 25व्या तत्वात आपण शिकणार. म्हणजे जिवंत करण्याची शक्ती खोट्या येशू ख्रिस्तामध्ये नसणार. खोट्या येशू ख्रिस्तामध्ये नसणार आहे. पण इथं ज्यावेळेस जे लोक मरण पावलेले आहेत
ते तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्ही फसता कामा नये. खूप ख्रिस्ती लोक फसणार आहेत तिथं. ते म्हणतील अरे पौलाला मी बघितलं. आजच लोक म्हणतात ना अरे मी येशू ख्रिस्ताला बघितलं असेल तर म्हणजे दर्शन जर येशू ख्रिस्तात झाला असेल तर तो भाग वेगळा, पण समोरासमोर येशू ख्रिस्ताला बघितलं माहिती. म्हणून काय काय लोक आज चिन्ह चमत्कारामध्ये फसून जात आहेत, तर तुम्ही इथं काय फसू नका. इथं तर सैतान स्वतः येईल, पण सांगतोय की तुम्ही काय करा, आतापासूनच काय करा, तयारी करा. आता 25 होता तो कुठे लिहिलंय? प्रगटीकरण याचा 1 अध्याय 7 वचन. पंचवीस तत्व क्रमांक 25 येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे, सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट, डॉक्ट्रिन नंबर 25. हा वाचा प्रगटीकरण 1:7. कारण फसवणूक करणारे म्हणजे नाही प्रगटीकरण 1:7. पहा तो मेघा सहित येतो, हा. प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोकसले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. बर, असे होणार. आमेन. देवाचं वचन म्हणतं की प्रत्येक डोळा त्याला पाहिल. तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस प्रत्येक डोळा त्याला पाहिल. एकामेकाला सांगायची गरज नाही की ख्रिस्त आलाय. नाहीतर कोणी तुम्हाला सांगणार नाही अरे ख्रिस्त आला त्याच्याकडे बघा, ख्रिस्त आला त्याच्याकडे बघा. तुम्ही स्वतः ख्रिस्ताकडे बघा. आता जे लोक त्यांना दृष्टी नाही ते लोक ख्रिस्ताला कसे बघतील हे मला माहित नाही, पण देवाचं वचन म्हणतं की प्रत्येक डोळा त्याला हा. तर देवाचं वचन म्हणते की प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एक दुसऱ्याला म्हणणार ख्रिस्त आला बघ. खोटा ख्रिस्त त्याच्या बाबतीत एकामेकांना सांगावं लागेल, पण खऱ्या ख्रिस्ताच्या बाबतीत कोणी कोणाला सांगायची गरज नाही. का? दृष्टीच पडेल. दुसरी गोष्ट थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय. एक झाली दृष्टी, व्हिज्युअल. थेसलोनिकरास पहिले पत्र 4था अध्याय आणि 13 वचन. हे भाइयों, 4था अध्याय 13 वचन. हा. हे भाइयों, हम नहीं चाहते कि तुम उनके विषय में जो सोते हैं अज्ञानी रहो, ऐसा न हो कि तुम दूसरों के समान शो करो जिन्हें आता नहीं. पुढे. क्योंकि यदि हम विश्वास करते हैं कि यीशु मरा और जीवित उठा, तो वैसे ही परमेश्वर उन्हें भी जो यीशु में सो गए थे उसी के साथ ले आएगा. क्योंकि हम प्रभु के वचन के अनुसार तुमसे यह कहते हैं कि हम जो जीवित है और प्रभु के आने तक बचे रहेंगे, सोए हुए से कभी आगे न बढ़ेंगे. हा. आता देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस याकोबाचा क्लेशाचा काळ येईल त्यावेळेस सैतान आपलं कार्य करेल, पण त्याच्यानंतर येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. दुसरी गोष्ट देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी जे मरण पावलेले आहेत ते काय होतील? जिवंत होतील. तर ते जिवंत होण्याच्या अगोदर काय होईल, म्हणजे जिवंत होत असताना काय होईल? 16 वचन. क्योंकि प्रभु आखिर स्वर्ग से उतरेगा, उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा. म्हणजे त्या ठिकाणी मोठी ध्वनी होईल. हा. पुढे वाचा. और परमेश्वर की तुरही फूकी जाएगी. हा. और जो मसीह में मरेंगे वे पहले जी उठेंगे. म्हणजे थोडक्यात काय की तिथं तुम्हाला डोळ्यानं पण दिसेल आणि कानानंही ऐकू येईल. तिथं कोणी तुम्हाला भीती दाखवायची गरज नाही, तिथं तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही. म्हणून सैतान जरी तुमच्या समोर आला तर त्याचं वेगळं आणि येशू ख्रिस्त येईल त्याच्यामध्ये फरक आहे. देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस दृष्टी आणि आवाज, असा आवाज की कोणी म्हणू शकणार नाही की मला तो आवाज ऐकू गेला नाही. योहान का कुठेतरी लिहिले ना, माझी मेंढरं माझा आवाज ऐकते. आवाज नक्कीच ऐकू. म्हणून त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आद्य देवदूताची वाणी होईल आणि त्या ठिकाणी जे मरण पावलेले आहेत ते काय होईल? परत एकदा उठतील. आणि दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त भूमीवरती पाऊल ठेवणार नाही. चार्ट केला का तयार तो मागच्या आठवड्याचा? नाही केला? तिथं बहुतेक आहे की येशू ख्रिस्त भूमीवरती पाय ठेवणार नाही, अंतराळात असेल. आणि जे लोक मृत्यू
मृत्यूतून जिवंत झाले फक्त पवित्र लोक. येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस जे पवित्र लोक मरण पावलेले आहेत ते फक्त उठतील. जे पापी लोक मरण पावलेले आहेत ते नाही उठणार. जे पवित्र लोक मरण पावलेले आहेत ते उठतील. मग तुम्ही जर न्यायनिवाड्याच्या अगोदर मरण पावलं तर त्यावेळेस तुमचं पुनरुत्थान. न्यायनिवाड्याच्या अगोदर मी म्हटलं काही लोक शहीद होतील, त्यांना तो याकोबाचा क्लेशाचा काळ सहन होणार नाही, देवाला माहिती. तर तुम्ही त्यावेळेस येशू ख्रिस्तासंती म्हणजे येशू ख्रिस्त तुम्हाला उठवेल आणि तुम्ही आणि जे 1,44,000 आहेत ते जिवंत पवित्र आणि जे मरण पावून पुनरुत्थान पावलेले पवित्र लोक दोघे मिळून येशू ख्रिस्ताला आकाशामध्ये हवेमध्ये भेटतील. येशू ख्रिस्त जमिनीवरती पाय ठेवणार नाही. बोलेल कळाल? जेव्हा येशू मरण पावला आणि उठला गेला तेव्हा कबरात 27 वचन. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे आहे ते आगमन कसं ओळखायचं? कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत पश्चिमेपर्यंत सकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. म्हणजे थोडक्यात काय, डोळ्यानंतर तुम्ही बघालच, पण वीज जशी कडाडल्यानंतर कोणी कोणाला सांगायची गरज नाही, सगळ्यांना ते कळतं. सगळ्यांना ते कळतं. तसं येशू ख्रिस्ताचं येणं जे आहे ते सगळ्यांना कळेल. जे लोक जिवंत आहेत, मग ते पापी असू देत पवित्र असू देत, सगळ्यांना येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे आहे ते कळणार आहे. बर, एवढंच नाही, आणखी काय? याकोब याचा 1 अध्याय आणि 14 वचन. जूड, मराठीमध्ये याकोब आहे का? मराठीमध्ये याकोब आहे का? याकोब याचा जूड म्हणजे याकोब ना? हा, नाही 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 नाही, प्रगटीकरणाच्या अगोदरचं पुस्तक कोणतं? यहूदा. बरं ठीक आहे, माफ करा. यहूदा याचे पहिले पत्र याचा 14वा अध्याय. जूड इंग्लिश मराठी हिंदीमध्ये याकूब आहे का? हिंदीमध्ये यहूदा 1 अध्याय आणि 14 वचन. हेनोक ने भी जो आदम से 7वीं पीढ़ी में था, इसके विषय में यह भविष्यवाणी की, देखो प्रभु अपने लाखों पवित्रों के साथ आया. तिथं लिहिलंय किती लोक समक्ष येईल? लाखो संत, लाखो देवदूत जे आहेत ते सगळे. म्हणून तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचं चित्र जर तुम्ही बघितलं तर त्याच्या आजूबाजूला भरपूर असे स्वर्गदूत आहेत. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही अभ्यास केल्या तर तुम्हाला लगेच कळेल की सैतान जो ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं रूप घेऊन येईल आणि त्याच्यानंतर जो येशू ख्रिस्त येईल तो येशू ख्रिस्त खरा आहे. पहिला जो येईल तो खोटा. थोडक्यात पहिला जो येईल तो खोटा. हा, देवदूत नाहीत आजूबाजूला आणि आवाज नाही आणि जिवंत लोक होत नाहीत, ह्या सर्व गोष्टी होणार नाही. हा, म्हणजे जे पुनरुत्थान पावणार आहेत त्यांना पुनरुत्थान नक्कीच मिळणार आहे. तर ह्या गोष्टी दृष्टीस पडला पाहिजे, ऐकू आलं पाहिजे तुम्हाला. ते मृत लोक जिवंत झालेले कळले पाहिजेत. मग लाखो स्वर्गदूत त्याच्या सभोवती पाहिजेत. मग देवाचं वचन म्हणतं की जशी वीज कडाडते पूर्वीपासून पश्चिमेकडे तशा प्रकारे सर्व लोकांना कळेल की येशू ख्रिस्त आलेला आहे. बोलायला कळालं? आता जरा लक्ष द्या. ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस एवढ्या सर्व गोष्टी होतील. आता प्रगटीकरण 20:5. जब तक ये 1000 वर्ष पूरे न हुए तब तक शेष मरे हुए न लौटे. यह तो पहला पुनरुत्थान है. येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की त्याच्या तेजाने काय होईल,
हे पापी लोक जे आहेत ना, हे मृत्युमुखी पडतील. कारण की त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्तासमोर उभं राहण्याची त्यांच्यामध्ये ताकद नसेल, म्हणून त्यांचे प्राण जातील. पण ते पूर्णपणे भस्म होणार नाहीत, फक्त ते मृत्युमुखी पडतील. असं कुठं वाचलं का तुम्ही की लोक देवाच्या तेजामुळे मृत्युमुखी पडले पण ते भस्म झाले नाही? शिकलो आपण. देवाच्या महिमेमुळे देवाचं गौरव त्यांनी पाहिलं, पण ते पापी होते लोक. देवाचं गौरव पाहिलं आणि ते मरून पडले, पण ते भस्म झाले नाहीत. ते लोक मरण पावलेत पण ते भस्म झाले नाहीत. लोकांना साप चावला, त्या लोकांनी पितळेच्या सापाकडे म्हणजे ख्रिस्ताकडे बघितलं नाही, त्यावेळेस पण लोक मरण पावले. हा, मी म्हटलं की देवाचं गौरव, देवाचं वैभव पाहिलं, पण ते पापी होते म्हणून ते वैभव ते सहन करू शकले नाहीत आणि म्हणून ते मरण पावले. हे मी विचारतो. ते देवाच्या विरोधात केले आणि देवाने त्यांना मृत्यूच्या दरीत टाकलं, त्याच्याविषयी म्हणत नाही. शिकलो आपण इथं. हे आठवते का बघा? दर्शन मंडपात ज्यावेळेस पवित्र स्थानामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये अपवित्र व्यक्ती भस्म होते. ज्यावेळेस ते उतरणार झाले, अहरोनाचे 2 मुलं नदाब आणि अबीहू, आठवतं का? नदाब आणि अबीहू त्यांनी काय केलं होतं? देवाच्या विरुद्ध कुकर्म केलं आणि त्यांनी काय केलं? जी अग्नी पवित्र आहे ती पवित्र अग्नी न घेता पवित्र स्थानामध्ये गेले. त्या ठिकाणी देवाच्या वैभवामुळे ते मरण पावले, पण ते भस्म झाले नाही. त्यांना बांधून परत बाहेर खेचण्यात आलं आणि देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी ते मरण पावले. तसंच 7 पिढा ज्या आहेत, त्या 7 पिढामध्ये 7 पिढा झाल्यानंतर येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल दुसऱ्या वेळेस, त्यावेळेस पापी लोक मरण पावतील, ते पूर्णपणे भस्म होणार नाही. देवाच्या तेजाने ते मरण पावतील, पण ते भस्म होणार नाही. आता ते भस्म कधी होतील ते नंतर बघू, पण ते काय होतील? मरण पावतील. देवाच्या गौरवाने, देवाच्या तेजाने ते काय होतील? मरण पावतील. कुठं आहे का वचन की देवाच्या गौरवाने ते लोक मरण पावले? असं काय? येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस ते लोक मरण पावतील देवाच्या गौरव बघून, असं कुठं आहे का वचन? की ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस कोणकोणत्या घटना घडणार आहे? आणखी जुन्या करारामध्ये इर्मयाचं पुस्तक याचा 4था अध्याय, इर्मयाचं पुस्तक याचं 4था अध्याय आणि 23वा वचन. मी पृथ्वीकडे आपले पाहिले तो हे वैराण व शून्य झाले आहे. आकाशाकडे पाहिले तो त्यात प्रकाश नाही. पूर्ण पृथ्वी वैराण झाली होती, आकाशामध्ये प्रकाश नव्हता. हे कधी होणार आहे? पुढे. हा, मी पर्वतांकडे पाहिले तो ते कापत आहे. सर्व डोंगर डळमळत आहे. मी पाहिले तो कोणी मनुष्य नाही व आकाशातील सर्व पक्षी उडून गेले आहेत. मी पाहिले तो पहा बागायत वैराण झाली आहे व परमेश्वरा समक्ष त्याच्या तीव्र कोपाने तेथील सर्व नगरे नष्ट झाली आहेत. ती सर्व नगरे देवाच्या कोपामुळे नष्ट झालेली आहेत. 27. परमेश्वर म्हणतो सर्व देश उजाड होईल, मी त्याचा तुझा अंत करणार नाही. देवाचं वचन म्हणतं की ह्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमना वेळेस होतील. म्हणजे पूर्ण पृथ्वी काय होईल? वैराण शब्द आहे, वैराण शब्द वापरलेला आहे. तर पूर्ण पृथ्वी नष्ट होईल. मी एक जाहिरात पाहिली खूप वर्षापूर्वी, लहान होतो तर ते काहीतरी फरशी साफ करायचं काहीतरी लिक्विड असायचं, ते डोमॅक्स काय तर होतं त्यावेळेस. तर बाकीचे लिक्विड टाकलं आणि पुसलं की तिथं लगेच यायचं त्या जाहिरातीमध्ये की कमीच जंतू मरण पावले. मग ते डोमॅक्स असं एक असं केलं की 99.99% सगळं साफ झालं, असं काय तर ती जाहिरात होती.
तर 100% इकडं 99.99 पण आहे, 100% इकडं सांग. म्हणून तुम्ही काय करा, देवाच्या प्रेमामध्ये राहणं फार गरजेचं आहे. कारण की ह्या सर्व गोष्टी देवावरती प्रेम असेल तर शक्य. म्हणून ह्या घटना जरी असतील तरी ह्या घटनेमध्ये ख्रिस्त बघायचा, की ख्रिस्ताचा अनुभव तुम्हाला घडला. जे पवित्र लोक आहेत मरण पावलेले ते उठतील, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, आकाशामध्ये वाणी जी आहे ती वाणी ऐकेल. जसं वीज चकाकते पूर्वेपासून पश्चिमेकडे, कोणी कोणाला सांगायची गरज नाही की येशू ख्रिस्त आलेला आहे. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस हा सैतान घाबरणार आहे. आणि त्या सैतानाला काय करेल येशू ख्रिस्त? बरोबर, प्रगटीकरणाचा 20वा अध्याय, प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि दुसरं वचन 1 आणि 2. फिर मैंने एक और स्वर्गदूत को स्वर्ग से उतर से देखा, बर, एक स्वर्गदूत स्वर्गातून उतरला. हा जिसके हाथ में अर्थात उनकी कुंजी और एक बड़ी जंजीर थी. हा, त्याच्याकडे काय होतं? साखळदंड होता. कोणाकडं? त्या स्वर्गदूताकडं. त्यानं काय केलं? त्या साखळदंडाचा वापर कसा केला? पुढे. उसने उस अजगर अर्थात पुराने सांप को जो इब्लीस और शैतान ने पकड़ के 1000 वर्ष के लिए बांध दिया. हा, मग येशू ख्रिस्त काय करतो? सैतानाला 1000 वर्षासाठी साखळदंडाने काय करतो? बांधतो. किती वर्षासाठी? 1000 वर्षासाठी. 1000 वर्षामध्ये ते दिलं. नाही, इथं शब्दशः आणि अक्षरशः 1000 वर्ष नाही. प्रश्न बरोबर आहे त्यांचा की इथं 1 वर्ष का? नाही, देवासाठी 1 वर्ष, सॉरी 1 दिवस. देवासाठी 1 दिवस, पण आपल्यासाठी ते 1000 वर्ष, ते 1000 वर्षच असणार आहे. बरोबर? आपण स्वर्गात असणार तर आपल्यासाठी पण सेमच राहील ना, जसं देवा. नाही नाही, मनुष्य वेगळा आणि देव वेगळा. तर मनुष्याची वेळ जी आहे ती वेगळी आहे. मग, आपलं स्वर्गारोहण झाल्यानंतर मग सैतानाला बांधणार ते येऊया परत तिकडे, आपण नंतर येऊया त्याच्याकडे. ते 27 किंवा 28वं तत्व असेल. तर इथं आपण दुसऱ्या आगमनाच्या वेळेस पाहतो की मेलेले ते जिवंत होतील, पण जे पापी मेलेले आहेत, जे पापी मेलेले आहेत ते पुनरुत्थान पावणार नाहीत. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस जे लोक पापी आहेत, जे मृत्युमुखी पडलेत, अगोदरपासून आदामापासून जे पापी लोक कबरेत आहेत ते पुनरुत्थान पावणार नाहीत. फक्त जे लोक पवित्र आयुष्य जगले तेच फक्त इथं उठवले जातील, परत जिवंत केले जातील. आणि सैतानाला 1000 वर्षासाठी काय केलं जाईल? बांधून टाकलं जाईल. त्यांचं ते पुनरुत्थान कितवं आहे? नाही का? हे पहिलं पुनरुत्थान, हे पहिलं पुनरुत्थान. याच्याविषयी आपण प्रगटीकरण याचा 20वा अध्याय आणि 6वं वचन वाचू. प्रगटीकरण 20:6. ते पण पापीला उठवायलाच नाही लागले. कुठे? हे तर नाही, इथं अजिबात नाही. इथं पापी लोक उठवले जाणार नाही. पापी लोक जे मरण पावलेले आहेत ते मरणाच्या स्थितीमध्येच असतील. जे पवित्र लोक आहेत, जे मरण पावलेत पण पवित्र मरण पावलेत, ते पवित्र लोक उठवले जातात. पापी लोक उठवले जाणार नाही, फक्त पवित्र. पण मग त्यांना सांगितलं ना, प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. म्हणजे थोडक्यात काय की जे लोक जिवंत आहेत ते जे जिवंत आहेत, पण ते- मेलेले नाही होते. हा, मेलेले नाही. मेलेले नाही म्हणजे जे पापी लोक आहेत बाकी लोक मेले ते नाही. ते नाही. त्याचा अर्थ जे सगळे जे मेले आहेत त्यांचं एकच पुनरुत्थान होणार. पवित्र लोकांचं एकदा होणार, त्यावेळेस दुसरे येणार. पवित्र लोकांचं पुनरुत्थान येतो, पापी लोकांचं नाही. एक पुनरुत्थान एकदाच येतं. पापी लोकांचं पुनरुत्थान कधी होईल ते सांगतो ना. पवित्र लोकांचं पुनरुत्थान येतो. हे पहिलं पुनरुत्थान. प्रगटीकरण 20:6 शेवटचं वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य. पहिल्या पुनरुत्थानामध्ये ज्याला भाग आहे तो धन्य. का धन्य? कारण की तो पवित्रतेमध्ये झोपी गेलाय. म्हणून पहिले थेसलोनिकरास पहिले पत्र 4थ्या अध्यायामध्ये काय लिहिलंय? जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेत ते पहिल्यांदा उठतील. म्हणून ते पुनरुत्थान जे आहे त्या पुनरुत्थानचा भाग तुम्ही आणि मी पाहिजे. कळालं का? येशू ख्रिस्त ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस आदामापासून जे लोक पवित्रतेमध्ये मरून गेलेले आहेत,
मग तुम्ही आणि मी जर न्याय निवाड्याच्या अगोदरच आपण मृत्यू पावलं तर आपलं पुनरुत्थान इथं होणार, जर आपण पवित्र आयुष्य जगलो तर. म्हणून इथं तर आपण पाहिजे, नाहीतर 1,44,000 मध्ये पाहिजे. पण आपण उद्देश काय ठेवायचा? 1,44,000 हा उद्देशच पाहिजे. तो उद्देश जर गाठायचा तर परत मी सांगतो की जसं तुम्ही जगत आहात, मी जगत आहे, तसं जगून चालणार नाही. आपल्याला पवित्रतेमध्ये जगलं पाहिजे. जे तुम्ही इथं शिकलाय त्या सगळ्याचं अनुकरण करा. आदमा नावेनं फळच खाल्लं ना, तरी देखील त्यांना त्या बगीचेमधून, बागेतून बाहेर काढलं. लहान सहान गोष्टीसाठी तुम्ही स्वर्गाचं राज्य गमवू नका. म्हणून ते बहिणीला बोलवलं मी. त्याचा मुद्दा हाच की लहान सहान गोष्टीसाठी स्वर्गाची किंमत तुम्ही एवढी कमी करू नका. एवढं कमी किमतीचा स्वर्ग नाही. सार्वकालिक जीवन एवढ्या खालच्या पातळीच नाही की ह्या गोष्टीची तुलना तुम्ही ह्या गोष्टी संधी करा. फार महत्वाचं. ठीक आहे. पहिल्या पुरुषाला जे पापी लोक बदलण्यासाठी ते जे लोक येशू ख्रिस्ताच्या बलिदानाशी, म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्याने क्रुसावरती छळलं, त्यावेळेस ज्या लोकांनी छळलं तेच फक्त लोक सगळेचे सगळे पापी नाहीत. त्याला म्हणतात विशेष पुनरुत्थान. कारण प्रत्येक गोळा त्याला पाहिजे. नाही, प्रत्येक डोळा त्याला पाहिजे, पण सगळेच पापी लोक पाहणार आहेत. विशेष करून कोण पाहिजे? आता जरा प्रगटीकरण 1:7 वाचा. परत एकदा वाचू. देखो वहाँ बादलों के साथ आने वाला है हा, और हर एक आंख उसे देखेगी. तेही पाहते. म्हणजे जिथं लिहिलंय याच्यावरून एवढंच कळतं की येशू ख्रिस्ताला ज्या लोकांनी भोकसलं ते लोक पापीच आहेत. पण ते सध्या जिवंत आहेत का मरण पावलेत? मरण पावलेत. पण ते लोक जरी पापी असले तर त्यांना विशेष पुनरुत्थान म्हटले. त्याला विशेष पुनरुत्थान हे कोणासाठी आहे? फक्त ज्याने त्यांना भोकसलं यांच्यासाठी. बाकीच्यांचे पापी लोक त्यांना पुनरुत्थान नाही. ते हेच सांगितलं ना. ते म्हणजे प्रत्येक डोळा आणि हेही सगळे पापी लोकांमध्ये फक्त एकच exception. सगळ्या पापी लोकांमध्ये फक्त हेच विशिष्ट पापी लोक आहेत जे येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पाहतील. का माहित आहे का? ज्यावेळेस हा नाही, तो तर भाग आहे, तो पण भाग आहे. पण आठवतं का ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पिलाताच्या न्यायसभेमध्ये आणि हेरोद राजाच्या समोर घेऊन जातात, त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही देवाच्या पुत्राला वैभवातून येताना पहा. तिथं उपस्थित असणारे प्रत्येक जण ज्यांनी झोपले, आता ते कोण कोण आहे ते देवाला माहित आहे. ते कोण कोण आहे त्याच्यामध्ये मला माहित नाही, पण देवाला माहित आहे. ते लोकांचं विशेष पुनरुत्थान जे पाप आहे ते वचन पुढच्या आठवडी तुम्ही मला द्यायचं. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हटला की देवाच्या पुत्राला तुम्ही वैभवाने येताना पहा, आहे ना वचन? आहे का नाही? ते पुढच्या आठवडी मला वचन पाहिजे. त्या लोकांचं विशेष पुनरुत्थान, जे पापी आहेत पण विशेष पुनरुत्थान. बाकीचे सर्व जे पुनरुत्थान पावतील ते फक्त पवित्रच असतील. त्यांना मारण्यासाठी पुनरुत्थान करणारे. आता हे पुनरुत्थान पावतील, येशू ख्रिस्ताला बघतील आणि परत मरण पावतील. येशू ख्रिस्ताचं वैभव बघवण्यासाठी ते येशू ख्रिस्त त्यांना उठवे. म्हणजे त्यांनी कोणाला मारले ते बघण्यासाठी. हा, कोणाला मारले हे बघण्यासाठी. पण मग पहिल्यांदा त्यावेळेस उठवले जातील आणि ज्यावेळेस सगळे पापी उठतील त्यावेळेस ते उठतील त्यांच्यासोबत. हे तो उठतील, परत मरण पावतील. पुढच्या दृष्टांत ह्याच्यामध्ये आपण शिकू. त्यांना पश्चातापाची संधी आहे. अहो, पश्चाताप इथं संपलं ना, नाहीच आहे त्यांना. संपलं नाही तर. पण थोडक्यात त्यांचा प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी 2000 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यांना एकदम मरण पावलं तुम्ही की प्रायश्चित नाही. पण ते बघितल्यानंतर त्यांना झालेल्या पश्चातापावर पश्चातापामध्ये म्हणजे गुफाला गेल्यानंतर त्यांना निश्चितच
या गोष्टीचा वाईट वाटतं. नक्कीच वाईट वाटेल, या सर्व गोष्टीचं वाईट वाटेल, पण तिथं काय प्रायश्चित नाहीये. एकदा येशू ख्रिस्त म्हटलं, जो पवित्र तो पवित्र, जो पापी तो पापी, संपला खेळ. म्हणजे बाकीचे बाबा पण म्हणतात आम्हाला पण वेळ नाही पडत असं जास्त. जे आहे ते पण सांगितलं तुम्हाला की एकदा कृपेचा काळ संपला की संपला. ज्यावेळेस तुम्ही मृत्यू पावता त्यावेळेस तुमचा न्यायनिवाडा संपला, म्हणजे कृपेचा काळ संपला. प्रायश्चितच करू शकत नाही त्याच्यानंतर तुम्ही. 2 वेळेस तुमचा कृपेचा काळ संपतो. एक जिवंतपणे ज्यावेळेस तुमची फाईल उघडली जाईल, आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही मृत्यू पावता. जर मृत्यू पावलेले लोक असतील तर त्यांना ते काही करू शकत नाहीत. पवित्रतेमध्ये मरण पावले असतील तर चांगली गोष्ट, ख्रिस्तामध्ये मरण पावले असेल तर चांगली गोष्ट, येशू ख्रिस्त येईल आणि त्यांना उठवेल. पण जे आपण जिवंत आहोत, आपल्यावरती अजून मरण आलेलं नाहीये. मरण आलं तर आपण इथं उठणार आहोत, पण जर मरण आलं नाही तर 1,44,000 मध्ये पाहिजे आपण. म्हणजे फक्त पवित्र, फक्त पवित्र. कारण की असे बरेच ख्रिस्ती लोक आहेत की पाप करून ते मेलेले आहेत. ते उठणार नाहीत. मग ते असं ख्रिस्तामध्ये मरण पावणे म्हणजे पवित्र, म्हणून म्हटलं पवित्र 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 पवित्र. हा खिसावं चांगलं आणि तो दुसरा चोर म्हणाला की माझ्या तुझीवर गौरवाने तुझ्या वेळी माझ्या हा मग येशूने त्याला सांगितलं की तू आज माझ्याबरोबर ये. इंग्रजी भाषेमध्ये जर त्याचं विश्लेषण पाहिलं तर टुडे कॉमा, काय म्हणतात त्याला मराठीत, स्वल्प विराम, आणि ह्याला काय म्हणतात पूर्णविराम. हा तर हे तर टुडे म्हणजे आज मी तुला सांगतो, असा भाग आहे. आज तू स्वर्गाच्या राज्यात नसशील. आज मी तुला सांगतो की ज्या वेळेस मी येईन त्यावेळेस तू स्वर्गाच्या राज्यामध्ये असशील. आज मी सांगतो, एवढाच मुद्दा आहे तिथं. येशू ख्रिस्त स्वतःच त्या दिवशी पुनरुत्थान नाही पावला ना. येशू ख्रिस्त त्या दिवशी स्वतः स्वर्गाच्या राज्यात नाही गेला तर त्याला कसा घेऊन जाईल. तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त उठला. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हटलं की मी आज तुला सांगतो की तू काय होशील, स्वर्गाच्या राज्यामध्ये असशील. मी आज तुला सांगतो. स्वर्गाच्या राज्यामध्ये कधी असशील तो नंतरचा भाग, पण जे मी तुला सांगतोय ते मी आज सांगतो. एवढाच मुद्दा आहे त्या ठिकाणी, दुसरं नाही. दुसऱ्या आगमनाच्या वेळेस पहिलं पुनरुत्थान. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पहिलं पुनरुत्थान, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पहिलं पुनरुत्थान. कळालं? ठीक आहे. गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद, गौरव, स्तुती करते माझ्या राजा. खरोखर प्रभू, तू आम्हाला सकाळपासून आतापर्यंत सांभाळस, जीवनाला लागणारी सर्व गोष्टी पुरवून परमेश्वरा सुंदरशी प्रार्थनेची वेळ दिलीस. तुझी सुंदरशी परमेश्वरा ही सायंकाळची वेळ दिलीस, त्याच्यासाठी तुझे उपकार म्हणते. विशेषतः परमेश्वरा, शाब्बात संपून आठवड्याच्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही सर्वांनी पावलं ठेवलीत, आणि प्रभू सर्वांना तू तुझ्या संरक्षणामध्ये, तुझ्या सानिध्यात घे बाप्पा. आज विशेषतः परमेश्वरा, जे काही 25 बाप्पा, जे काही तत्व जे होतं ते संपून 24 तत्व संपून बाप्पा आम्ही पुन्हा एक वेळ 25 तत्वामध्ये निघालो प्रभू. आणि आज जो काही तुझा पवित्र भाग जो आहे परमेश्वरा, पुनरुत्थान, जीवन आणि सार्वकालिक जीवन, हे जे आम्हाला आज शिकायला मिळते प्रभू, प्रकटीकरण. खरोखर परमेश्वरा, आज तू ह्या कळपावरती तू आशीर्वाद दिलेला आहेस प्रभू, आणि आज परमेश्वरा हे कळपावर तू आशीर्वाद दिल्यामुळे प्रभू आज आम्ही ह्या ठिकाणी तुझं वचन ऐकण्यास, तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यास प्रभू एकत्र आहोत प्रभू. कारण हा तुझा छोटासा कळप परमेश्वरा तू दिलायस. या कळपामध्ये तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव तू करत आहेस प्रभू. आणि ज्या घडामोडी आहेत प्रभू, प्रत्येक लेकराच्या हृदयाला तू स्पर्श करत आहेस, त्याच्यासाठी मी तुला धन्यवाद देते, तुझे उपकार म्हणते प्रभू. तुझे मी लाख धन्यवाद देते प्रभू, की आज खरोखर परमेश्वरा तुझा सेवक शैलेश ब्रदर, त्यांना तू उभं केलेस प्रभू आमच्यासाठी. कारण प्रभू, जे काही हे गोष्टी प्रभू ह्या तू तुझ्या लेकरांपर्यंत आणल्यात, त्यांना तू उलगडा दिल्यास, आणि ते आज आम्हाला पुरवत आहेत परमेश्वरा. प्रभू तुझी कृपा कर की खरोखर परमेश्वरा आम्ही तुझ्या येण्याच्या शेवटपर्यंत प्रभू टिकून राहण्यास ती ताकद, ती शक्ती, ते सामर्थ्य तू दे प्रभू. कारण परमेश्वरा आम्ही
ह्याच्यामध्ये आमच्या सामर्थ्याने नव्हे तर तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या ताकदीनेच आम्ही टिकून राहू शकतो प्रभू. आणि प्रत्येक वचनाचा आम्ही अभ्यास करून त्या वचनाप्रमाणे चालण्यास तू आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे, ज्ञान दे प्रभू. विनंती करते प्रभू की मला माहिती नाही आज आमच्या गृहमध्ये कुणाला अडचण आहे, प्रॉब्लेम्स आहे प्रभू, परंतु त्या प्रत्येकांना तू सहाय्य आणि मदत कर, तुझी कृपा कर परमेश्वरा, आणि तुझी दया तू दे बाप्पा. प्रत्येकाच्या अडी अडचणी जाणतो प्रभू, तू सगळ्यांना सहाय्य आणि मदत कर. विनंती करते परमेश्वरा, आसाममध्ये जे काय आज मोठा पूर आलाय प्रभू, तिकडचं जीवन विस्कळीत झाले परमेश्वरा, परिस्थिती भयानक झाली प्रभू, तरी देखील प्रभू तू त्या लेकरांना सोडलं नाहीस प्रभू. कुणाला ना कुणाला तू पाठवून त्या ठिकाणी मदतीला तू त्यांना सहाय्य आणि मदत केलीस, म्हणून तुझे उपकार. आणि अधिक त्या ठिकाणी मदत जावी म्हणून परमेश्वरा तुझी कृपा त्या ठिकाणी करतो. आणि तसंच बाप्पा पुण्यामधली देखील परिस्थिती जी काही बिकटीची आहे ती तू जाणतोस, तिथं देखील तू मदत करतो. आज ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतोय, ज्या ज्या ठिकाणी जीवन विस्कळीत होतोय प्रभू, त्या ठिकाणी तू सहाय्य आणि मदत करतो. विनंती करते परमेश्वरा ह्या वेळेस की खरोखर प्रभू आम्ही हा अभ्यास विश्वासाने करून तुझ्या येण्याची वाट बघण्यास आम्हाला तू सहाय्य आणि मदत करतो. आणि आम्ही प्रत्येक टप्प्यावरती परमेश्वरा तुझ्यासाठी विश्वासू राहण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. जे आजचा दिवस तू आम्हाला दिला त्याच्यासाठी तुला धन्यवाद देतो प्रभू. आता इथून पुढची वेळ तुझ्या हाती घे, तुझी कृपा तुझी दया आमच्यावरती असते. प्रिय येशूच्या नावाने मागते, आमेन.